नमस्कार. आज आपण वडवणीमध्ये आहोत. वडवणीमध्ये आपण या ठिकाणी जे आपल्यासोबत महाराज आहेत ते श्री भीमसेन दास इस्कॉन पुणे रावेत या ठिकाणचे जे काही इस्कॉन मंदिर आहे त्या मंदिरातील ते तिथं स्थित आहेत आणि ते वडवणीला आलेले आहेत 2 दिवसापासून. इस्कॉनचं कार्य, इस्कॉनच्या माध्यमातून समाजाची होणारी जागृती आणि समाजात होणारे बदल, समाजासाठी इस्कॉनचं काय योगदान आहे या संदर्भात आपल्याला महाराजाकडून जाणून घ्यायचं आहे. प्रथमतः महाराजांचा परिचय आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. महाराजांचं मूळ परिचय मी तुम्हाला अगोदर देणार आहे. त्यांचा मूळ परिचय जे आहे ते वडवणीचे रहिवासी आहेत. त्यांचं वडवणीतील हे घर आहे. मागील 25 वर्षापासून ते इस्कॉनमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं वडवणीतील जे त्यांचं नाव आहे ते भीमराव बाबासाहेब मस्के, राहणार वडवणी हे नाव आहे. परंतु शालेय महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर इस्कॉनच्या सानिध्यात आले आणि इस्कॉनच्या कार्यावर प्रभावित होऊन ते या कार्यामध्ये समर्पित झालेले आहेत. इस्कॉनच्या कार्यात ते कसे गेले, त्या ठिकाणी त्यांचं कार्य कसं असतं आणि मानवी जीवनामध्ये इस्कॉनचं कसं महत्त्व आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. आपण महाराजांसोबत या ठिकाणी गप्पा मारू. जय हरी महाराज. नमस्कार. जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. महाराज, प्रथमतः तुमचं स्वागत. तुम्ही वडवणीचे रहिवासी आहात. मागील जवळपास 25-30 वर्ष झालं आमचीसुद्धा महाराजांची भेट नाही. तुम्ही शालेय महाविद्यालयीन शिक्षण घेतलं, वडवणीचे रहिवासी आहात. इस्कॉनकडे कसे वळलात, गीतेकडे कसं वळलात? तर मी भीमसेन दास इस्कॉनचा प्रतिनिधी आहे. इस्कॉन श्री गोविंदधाम रावेत पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मंदिर आहे. त्या ठिकाणी मागील 25 वर्षापासून मी सेवारत आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आम्ही सामाजिक सेवा करतो आणि आध्यात्मिक धार्मिक सेवा करतो. आणि त्याचबरोबर माझी इस्कॉनशी कशी ओळख झाली मी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो की जसं आमचे मोठे बंधू आम्हाला पुण्याला घेऊन गेले, तत्पूर्वी आमच्या घरामध्ये भगवद्गीता होती, ही जशी आहे तशी भगवद्गीता. तर आमच्या बंधुराजांना प्रश्न विचारला मी की भगवद्गीता ही कुठून आणली आणि आपल्या घरी का आली. ते बंधुराज म्हणले की ठीक आहे, मी संभाजीनगरला होतो आणि तिथून ही भगवद्गीता मला प्राप्त झाली आहे. तर मग आमच्या घरामध्ये भगवद्गीता असताना ही भगवद्गीता मी अशी केवळ त्याचे पान उलटले भगवद्गीतेचे, परंतु भगवद्गीतेची ओळख काय मला झालेली नव्हती त्यावेळेस. पण भगवद्गीतेविषयी आपला धर्मग्रंथ आहे आणि धर्मग्रंथांची आस्था ही माझ्यामध्ये होती. आणि लहानपणापासूनच हे वारकरी संप्रदायाचे जे काही संस्कार आहेत ते माझ्यावरती थोड्याफार प्रमाणात होते. तत्पूर्वी नंतर मग आम्ही इथून कंपनीमध्ये BAचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही कंपनीमध्ये गेलो. कंपनीमध्ये असताना मला माझे काही सहकारी मित्र होते, माझ्याच टेबलवरती जॉब करणारे. मग त्यांच्याशी आमचा परिचय झाला आणि मी त्यांना पहिला प्रश्न विचारला इस्कॉनच्या भक्तांना की ही गळ्यामध्ये तुम्ही ही अशी कंठाला का धारण केलेली कंठी माळ आहे. आम्ही वारकऱ्याच्या मध्ये अशा आम्ही गळ्यामध्ये सोडतो माळ, तर तुम्ही ही कंठाला का धारण केली. तर कंठी माळेचं, तुळशीच्या माळेचं महत्त्व सांगितलं. ज्याच्या कंठी मिरवावे तुळशी, तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या गळ्यामध्ये कंठी माळ आहे त्याच्या दरबारी किंवा त्याच्यासोबत त्याच्याजवळ कधी यमराज किंवा यमदूत येत नाहीत. त्यानंतर माझा दुसरा प्रश्न होता इस्कॉनच्या भक्तांना की आम्ही हा तिलक जो आहे गोपीचंदनाचा, तो तिलक आम्ही कपाळावरती लावतो, पण तुम्ही ह्या इस्कॉनच्या लोकांनी हे खाली काय लावलं आहे, तुम्ही हे खाली नाकावर काय लावलं, असं प्रश्न विचारला त्यांना. तर ते म्हणले की तिलक हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे आणि त्या भगवान विष्णूच्या चरणकमळावरती तुळशी महाराणीचा नेहमी वास असतो. तर हे माझे 2 प्रश्न होते. पहिले वारकऱ्यांच्या संप्रदायामधून मी आल्यामुळे माझी इस्कॉनच्या भक्तांना हे 2 प्रश्न होते. त्यानंतर मग मी त्या इस्कॉनच्या संप्रदायामध्ये सत्संगामध्ये नियमितपणे जात राहिलो सत्संगाला. आणि मग तिथे प्रश्न करायचो मी की हे असं काय, ते काय आहे आणि मनुष्य जीवन काय आहे, मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे. तर आपण या जगामध्ये दुःख का भोगत आहोत, या दुःखातून आपण दुःखमुक्त कसं व्हायचं आहे, किंवा खरं कोण भगवंत आहेत आणि भगवंताशी आपला काय संबंध आहे,
तो प्रस्थापित मी कसं करू शकतो. तर असे माझ्या जीवनातील काही जिज्ञासू प्रश्न होते, ज्या प्रश्नाचे उत्तर संपूर्ण भगवद्गीतेमध्ये आपल्याला पाहायला ऐकायला भेटत आहेत, वाचू शकतो. तर ही भगवद्गीता आहे परिपूर्ण 700 श्लोक आणि जवळजवळ 18 अध्याय आहेत. तर गीतेचं सार, भगवंत गीतेचं सार काय सांगत आहेत की सर्व धर्मानं परित्याज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुच. तर अशा ह्या गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या करवी आपल्या अखिल मानव जातीला उपदेश देत आहेत, ज्ञानाचा उपदेश देत आहेत. जेव्हा आपल्या जीवनातील, आपल्या हृदयातील अंधकार नष्ट होईल आणि ज्ञानाचा प्रकाश होईल, तेव्हा आपल्याला खरोखर आपण ह्या जगाला बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तर आपल्याला इस्कॉनच्या द्वारे संपूर्ण जगभरामध्ये जवळजवळ 100 भाषेमध्ये भगवद्गीता आहे. ती भगवद्गीता जवळजवळ सर्वच देशामध्ये आपण बघतो की आपल्याला ती पाहायला भेटते, आपल्याला ऐकायला भेटते, वाचायला भेटते. आपणही आपल्या जीवनामध्ये आपण गीता वाचू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण अशा ह्या जीवनावश्यक प्रश्न आहेत, त्या प्रश्नातून आपण प्रश्नाची जिज्ञासा आहे, ती जिज्ञासा आपण पूर्ण करू शकतो. आणि खरोखर इस्कॉन ही अतिशय चांगली, जगभरामध्ये सर्वश्रेष्ठ संस्था आहे. ही इस्कॉन ही ब्रह्ममध्व गौडी परंपरेशी जोडलेली संस्था आहे. याच्यामध्ये फसवेगिरी कुठेही नाही आहे. तर आपण प्रत्यक्षपणे येऊन तिथे त्या नियमांचं पालन करून, साधनेचं पालन करून, स्वाध्यायाचं पालन करून, सत्संगाला जाऊन आपण त्याचं अनुभूती करू शकतो आणि आपलं मनुष्य जीवन आहे ते खरोखर आनंदी, सुखी, समाधानी आणि ज्ञानमय बनू शकतो. हा इस्कॉनचा अखिल मानवजातीसाठी हा एक उपदेश आहे. इस्कॉन पूर्ण जगभरात आहे. किती देशामध्ये इस्कॉनचे मंदिर आहेत आणि या मंदिरामध्ये सकाळपासून, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय कार्य होतात, त्याचा लाभ लोक कसे घेतात? ओके. तर इस्कॉन ही जागतिक स्तरावरती असणारी संस्था आहे. तर इस्कॉनचा लॉंग फॉर्म आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन, ज्याला संपूर्ण जगभरामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आपल्याला हरे राम हरे कृष्ण या नावानी नावाजलेली एक संस्था आहे. तर या संस्थेचे पूर्ण भारतभर याचे केंद्र आहेत आणि भारताच्या बाहेरही, म्हणजे जगभरामध्ये 200 देश आहेत, तर त्या 200 देशापैकी 140 देशामध्ये ही संस्था कार्यरत आहे, ॲक्टिव्हली कार्यरत आहे. आणि त्यामध्ये अनेक सर्व प्रकारच्या समाजाचे, सर्व प्रकारच्या धर्माचे लोक इस्कॉनमध्ये आजही कार्यरत आहेत, साधनारत आहेत, ते सेवारत आहेत आणि त्यांनी आपल्या मनुष्य जीवनाची परिपूर्णता पूर्णपणे गाठलेली आहे. तर इस्कॉनच्या प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही कुठल्याही देशामध्ये गेलात, कुठल्याही राज्यामध्ये गेलात तर इस्कॉनचं मंदिर दिसेल. तर इस्कॉनच्या ह्या मंदिरामध्ये सकाळी जसे आपली काकडा आरती असते, तशीच सकाळी 4:30ची ही मंगल आरती असते. त्या मंगल आरतीमध्ये मंगल आरती असते काकडा आरतीप्रमाणे, त्यानंतर नरसिंह आरती, तुळशी आरती, त्यानंतर 2 तास आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा नामजप करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या 16 अक्षरी 32 शब्दाचा हा जो महामंत्र आहे, तर कलियुगाचा हा तारक महामंत्र आहे. जो या हरे कृष्ण मंत्राचा जप करील तो आपले मनुष्य जीवनाची परिपूर्णता करणार आहे आणि आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करणार आहे आणि वैकुंठाची प्राप्ती करणारा हा महामंत्र आहे कलियुगामध्ये. तर या मंदिरामध्ये आम्ही जप करतो 2 तास बसून एका जाग्यावरती. त्यानंतर आम्ही मग गुरुपूजा करतो, भगवंताचं शृंगार दर्शन होतं. त्यानंतर 8 ते 9 या वेळेमध्ये दररोज भागवताचं पाठ होतं, श्रवण कीर्तन करतो. त्यानंतर मंदिरामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, किचन डिपार्टमेंट आहे, पुजारी डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, ग्रंथ वितरण डिपार्टमेंट आहे, गेस्ट डिपार्टमेंट आहेत. तर असे वेगवेगळे विविध असे उपक्रम आहेत. त्या डिपार्टमेंटमध्ये किंवा त्या सेवेमध्ये आम्ही सर्व रुजू होतो. पुन्हा संध्याकाळी 6 ते 7मध्ये प्रत्येक मंदिरामध्ये तुळशीची आरती होते, तुळशी महाराजांची. त्यानंतर संध्याकाळी 7 ते 7:30मध्ये संध्या आरती होते. संध्या आरतीनंतर संध्याकाळी मग भगवद्गीतेवरती क्लास होतो आणि त्यानंतर सर्वांसाठी प्रसाद असतो. आणि याच मंदिरामध्ये आठवड्यातून एकदा साप्ताहिक सत्संग कार्यक्रम असतो. कुठे रविवारी असतो, कुठे गुरुवारी, तर कुठे शनिवारी असतो. तर आपल्या इस्कॉन बीड जिल्ह्याच्या ठिकाणी सावतामाळी चौक बीड या ठिकाणी श्री श्री राधा गोविंद मंदिर आहे. त्या ठिकाणी दर रविवारी संध्याकाळी 6 ते 8मध्ये हा साप्ताहिक सत्संग कार्यक्रम असतो. त्याला म्हटलेलं आहे की आम्ही रविवारी प्रीती भोजन सत्संग केंद्र. त्यामध्ये भगवद्गीतेवरती प्रवचन, कीर्तन, प्रसाद, प्रश्न उत्तरं आणि दर्शन, आरती आणि सर्वांसाठी
महाप्रसाद असतो. असा हा इस्कॉनच्या मंदिरातील एक एकंदरीत सरासरी हा एक कार्यक्रम असतो. इस्कॉनच्या माध्यमातून जे काही लोक इस्कॉनमध्ये सहभागी होतात त्या लोकांना सांप्रदायिक जीवनामध्ये कशा पद्धतीचं ज्ञान दिलं जातं, त्यांच्या जीवनामध्ये त्याचा काय फायदा होतो? ओके. तर इस्कॉनचं फार मोठं योगदान आहे संपूर्ण जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी आणि विशेष करून मानवजातीच्या कल्याणासाठी. तर यामध्ये जनरली आपण बघतो की आता खेडेगावातून शहराकडे सर्वांची ओढ आहे. त्या शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊन किंवा कॉम्प्युटरचं IT डिग्री प्राप्त करून पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये, बेंगलोरसारख्या शहरामध्ये जात आहेत. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर भरपूर गडगंज संपत्ती आहे, त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये ते सुखी नाहीत. एवढं सर्व ऐश्वर्य असूनही म्हणून त्यांना त्यांच्या मनाच्या शांतीसाठी आजकाल आम्ही बघतो इस्कॉनच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दीचं वातावरण आहे मागील 5 वर्षापासून. तर इस्कॉन हे कार्य त्या स्तरावरील लोकांना गीतेतील जे उपदेश आहेत, भागवतातील जे उपदेश आहेत, जसं भगवद्गीता अभ्यास वर्ग आहे, डिवाइस कोर्स आहे, त्यानंतर माइंड मॅनेजमेंट आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहेत, असे वेगवेगळे कोर्सेस घेऊन त्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन देत आहेत. त्यांच्या प्रश्नाचे उत्तरे त्यांना भेटत आहेत, त्यांच्या जीवनाचा उद्देश त्यांना प्राप्त होत आहे. तर अशा अनेक उपक्रम राबवून त्या जे ग्रस्त असतील त्यांनी आपल्या पती पत्नी एकत्र राहून कसं सुखी संसार करून आपल्या जीवनाचा जो केंद्रबिंदू आहे तो पांडुरंग आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू राहून आपण कशाप्रकारे आपण सुखी जीवन जगू शकतो ह्याचं पण मार्गदर्शन आपल्याला इस्कॉन ही संस्था देत आहे. इस्कॉनमध्ये आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं. लोकांना जर इस्कॉनमध्ये येऊन मार्गदर्शन घ्यायचं असेल तर लोकांनी काय केलं पाहिजे? तिथं राहण्याची काही सोय असते का, किंवा त्यांना मार्गदर्शनाची कशा पद्धतीचं नियोजन असतं? तर इस्कॉनमध्ये योग्य आणि अचूक मार्गदर्शनाची सोय आहे. पण तत्पूर्वी जे साप्ताहिक सत्संग आहे त्या सत्संगाला आपण तिथं जॉईन झालं पाहिजे. नियमितपणे आठवड्यातून एकदा सत्संगाला गेलं पाहिजे. आपण तिथे कथा ऐकली पाहिजे. भगवंताविषयीचं ज्ञान आपण ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे भगवंताविषयीचं ज्ञान म्हणजे मी कोण आहे, भगवंत कोण आहे, भगवंताशी माझा संबंध काय आहे आणि मी या जगामध्ये दुःख का भोगत आहे, या जगातून मी कसं दुःखमुक्त होऊ शकतो आणि माझ्या जीवनाची मला कशी परिपूर्णता मिळू शकते आणि माझ्या गृहस्थ जीवनाचा केंद्रबिंदू हा भगवान विठ्ठल, श्रीराम किंवा कृष्ण हे पाहिजेत. जोपर्यंत आपल्या जीवनाला केंद्रबिंदू किंवा आपल्या जीवनाला दिशा भेटत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची दशा ही बदलणार नाही. मग जोपर्यंत दिशा आपण बदलू, म्हणजे दिशा म्हणजे भगवान कृष्ण यांची भक्ती यांची सेवा करू, तर आपण दिशा बदलली तर आपल्या जीवनाची ही दशाही बदलणार आहे. तर योग्य ते मार्गदर्शनाद्वारे काउन्सिलिंग सिस्टीम म्हणतात त्याला, त्या काउन्सिलिंग सिस्टीमच्याद्वारे जे काही असं सामूहिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरे दिली जातात. त्यांना योग्य असं अचूक शास्त्राद्वारे दाखले दिले जातात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असं राहू शकता, तुम्ही जीवनामध्ये असे नियमांचं पालन करू शकता, तुम्ही सत्संग करू शकता, तुम्ही हरिनामाचा जप करू शकता, तुम्ही कथा ऐकू शकता, तुम्ही ही थोडीशी मंदिरामध्ये जी काय तुम्हाला वाटेल ती सेवा करू शकता. तर अशा स्वाध्यायाद्वारे, साधनेद्वारे, सदाचाराच्याद्वारे आणि ह्या संपूर्ण भक्त समुदाय सत्संगाच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, आपल्या गृहस्थ जीवनाची ही परिपूर्णता करू शकता. आणि इस्कॉनमध्ये आपल्याला असं चांगलं मार्गदर्शन भेटत आहे ग्राउंड लेवलला, जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ते मार्गदर्शक आणि अतिशय उपयुक्त ठरत आहे. तुम्ही आता सांगितलं की अनेक समस्या माणसाच्या जीवनामध्ये असतात. समस्येने ग्रासलेलं माणसाचं जीवन आहे, परंतु इस्कॉनमध्ये जर आलं तर त्याच्या समस्येचा तोडगा त्या ठिकाणी काढला जातो. माणसाच्या जीवनातील एकंदरीत समस्या नेमक्या काय आहेत आणि ह्या समस्या सोडून माणसाचं जीवन परिपूर्ण करण्यासाठी माणसाने नेमकं काय केलं पाहिजे? परिपूर्ण जीवन म्हणजे नेमकं कसं जगलं पाहिजे? तर मी आता सांगितल्याप्रमाणे भागवतमध्ये सांगितलेलं आहे, पदम पदम यद्वी पदम नैतेषाम, की आपण आपल्या जीवनामध्ये कोणी पण असो, राजा असो की रंक असो, प्रधानमंत्री असो की रस्त्यावर गरीब असो, तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या येणार आहे, दुःख येणार आहे, त्याला संघर्ष करावा लागणार आहे.
म्हणून भागवतमध्येला या श्लोकामध्ये म्हटले की पदम पदम यद्विपदम न तेषाम. प्रत्येक पाऊल आपण पहिलं पाऊल उचलतो की नाही दुसरी समस्या आपल्या जीवनामध्ये येत आहे. आपण मग किती श्रीमंत असो, शक्तिशाली असो, ऐश्वर्यवान असो, ज्ञानवान असो, पैसेवाले असो, परंतु आपल्या जीवनातील मुख्य समस्या ह्या आहेत की जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. या समस्या आपल्याला कोणीही सांगत नाही, त्याचं आपल्याला मार्गदर्शन करत नाही. जन्म म्हणजे जेव्हा जीव या ठिकाणी जन्म घेत आहे, त्यानंतर जन्म झाल्यानंतर त्याची वाढ होत आहे, त्याच्यानंतर तो मोठा शिकत आहे, शाळेमध्ये कॉलेजमध्ये पण डिग्री घेत आहे, पुन्हा तो जॉब बिझनेस करत आहे. तर अशा प्रकारे जन्म झाल्यानंतर त्याची वाढ झाली, पुन्हा तो त्याचं ग्रस्त जीवन चालू करत आहे. त्यानंतर तो व्यक्तीनंतर हळूहळू वयोवृद्ध होतो, म्हातारा होतो, जन्म मृत्यू, मग त्या मृत्यूला शरण जावं लागतं प्रत्येक जीवाला. जन्म मृत्यू हे अटळ आहेत प्रत्येक जीवासाठी. आणि जरा आणि व्याधी. जरा म्हणजे आपल्याला असणारे हे सर्व संकट, जरा आणि म्हणजे आपल्याकडे असणारे रोग, व्याधी, जरा आणि व्याधी. तर जरा आणि व्याधीमध्ये आपण सर्व यामध्ये ग्रस्त झालेलो आहोत, सर्व जीव या ठिकाणी. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. तर जे 3 ताप आहेत, प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन होऊन जीव हा काय करत आहे, जन्म, मृत्यू, जरा, व्याधीमध्ये तो ग्रस्त झालेला आहे. तर याच्यातून वाचण्यासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन पाहिजे, गुरु, साधू आणि शास्त्राच्याद्वारे मार्गदर्शन पाहिजे. तर आपल्याला आपल्या जीवनाची परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी योग्य गुरु मिळणं फार अतिशय आवश्यक आहे. आणि जेव्हा आपल्याला योग्य गुरु भेटतील, मार्गदर्शक भेटतील, तेव्हा आपण आपल्या जीवनाला योग्य दिशा, योग्य मार्ग आपण शोधू शकतो. आणि जेव्हा योग्य दिशा, योग्य मार्ग भेटल्यानंतर आपल्या जीवनाची आपण परिपूर्णता करू शकतो. आणि आपल्या जीवनातले असणारे हे मुख्य काय आहेत, दोष काय आहेत, किंवा मुख्य समस्या काय जीवनातल्या, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. तर ह्या जन्म, मृत्यू, जरा, व्याधीवर कोणीही बोलत नाही, किंवा 3 तापावरती कोणीही बोलत नाही. म्हणून गीतेमध्ये सांगितलं, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख दोषानुदर्शनम. तर याच्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला केवळ पांडुरंगाची भक्ती, श्रीकृष्णांची भक्ती करायची किंवा रामाची भक्ती करायची. तर त्यांची भक्ती म्हणजे भगवंतांची केलेली प्रेमाने सेवा. त्यांची सेवा म्हणजे भगवंताचं नाव आहे, भगवंतांची कथा ऐकणे, त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन झाडू पोछा करणे आहे, त्यांच्या भक्तांची सेवा आहे. तर ही भगवंताची आणि त्यांच्या भक्तांची केलेली सेवा आहे, त्याला म्हणलेलं आहे भक्ती. तर प्रेममय सेवा म्हणजे भक्ती आहे. तर मग आपल्या घरामध्ये राहून आपण तीच भक्ती करू शकतो. कोणी मंदिरामध्ये करू शकतो, कोणी आपल्या गावामध्ये करू शकतो, कोणी आपल्या देशामध्ये करू शकतो. तर कुणाकडं वेगवेगळ्या प्रकारची ही भक्ती आहे, परंतु भगवंतांची केलेली प्रेमाने सेवेला म्हटलेलं आहे भक्ती. तर अशा भक्तीच्या सेवेच्याद्वारे आणि ज्ञानाच्याद्वारे आणि या सतमार्गाद्वारे गुरुच्या मार्गदर्शनाखाली राहून आपण काय करू शकतो, आपल्या जीवनाची परिपूर्णता करू शकतो. आणि ह्या सर्व संकटातून दुःखमुक्त होऊन आपण सुखी, आनंदी आणि आपल्या जीवनाची परिपूर्णता करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपल्या हातामध्ये गीता आहे आणि ही गीतेचं प्रकाशन इस्कॉननेच केलेलं आहे. नेमकं ही जी गीता जी आहे संस्कृतमधील प्राकृतमध्ये केलेली आहे. असे किती ग्रंथ आहेत आणि ते ग्रंथ कशा पद्धतीने भाविकांना उपलब्ध होऊ शकतात? हां, तर ही तुकाराम महाराज सांगत आहेत आपल्याला त्यांच्या गाथेमध्ये, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर तुकाराम महाराजांनी आपल्याला हे 2च ग्रंथ दिलेले आहेत. आपल्याकडं वेळ नाही आहे, कमी वेळ आहे, कमी आयुष्य आहे आणि कमी बुद्धी आहे. भागवतमध्ये दिलेली याची सर्व चर्चा. तर ह्या कमी वेळेमध्ये, कमी आयुष्यामध्ये, कमी बुद्धीमध्ये आपल्याला सर्वश्रेष्ठता प्राप्त करायची, म्हणजे वैकुंठ लोकाची प्राप्ती करायची आहे. तर त्यासाठी सील प्रभुपाद, AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे इस्कॉनचे फाउंडर आचार्य आहेत. त्यांनी इस्कॉन ही संस्थापना 1965 अमेरिकेमध्ये केलेली आहे. आणि अमेरिकेच्याद्वारे त्यांनी पूर्ण जगभरामध्ये ह्या इस्कॉननी आता कब्जा केलेला आहे कृष्ण भक्तीचा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती ही आहे, परंतु जोपर्यंत त्या कृष्ण भक्तीला आपण ज्ञान देत नाही, त्याला सेवा देत नाही, साधना देत नाही, त्याला भक्तांचा संग देत नाही, तोपर्यंत त्याला काही उपयोग नाही. तर म्हणून ह्या इस्कॉनच्याद्वारे श्रील प्रभुपादांनी पहिलं ग्रंथ गीतेचं लिखाण केलेलं आहे. त्याचे जवळ 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत मूळ संस्कृत श्लोकामध्ये. त्यानंतर त्याचं भाषांतर आहे, अनुवाद आहे आणि तात्पर्य लिहिलेलं आहे. तर अतिशय
मराठीमध्ये कुठली पण आपली भाषा असेल, जवळजवळ 100 भाषेमध्ये गीतेचं हे भाषांतर झालेलं आहे. त्याचबरोबर ही भगवद्गीतेमध्ये पूर्णपणे तत्त्वज्ञान हे दिलेलं आहे. सहजासहजी आपण म्हणतो ठीक आहे गीता भागवत वाचा, पण तो गीता समजण्यासाठी आपल्याला एक गुरु पाहिजे आहे किंवा आपल्याला साधू पाहिजे. तर गुरु, साधू आणि शास्त्र पाहिजे. तर याच्याद्वारे काय करू शकतो आपण, ही गीता समजू शकतो. आणि गीतेवरती आधारित असे जवळजवळ 70 ते 80 असे ग्रंथ आहेत जे श्रील प्रभुपादांनी लिहिलेले आहेत. ते गीता, त्याच्याबरोबर भागवत आहे, चैतन्य चरितामृत आहे, चैतन्य मंगल आहे, त्याचबरोबर आत्मसाक्षात्काराचे विज्ञान आहे, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कृष्ण लीला चरित्र आहे. तर अशा अनेक ग्रंथ आहेत जे आपण आपल्या मनुष्य जीवनासाठी अतिशय मोलाचं मार्गदर्शन देणारे आहेत, ज्ञान देणारे आहेत. ते गीता समजण्यासाठी आवश्यक असे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथाच्याद्वारे आपण ते ज्ञान घेऊन, वाचून, समजून, जीवनामध्ये पालन करून आपण आपलं मनुष्य जीवन हे पूर्ण करू शकतो. मनुष्य जीवनाची ही परिपूर्णता करू शकतो. मनुष्य जीवनाची परिपूर्णता तुम्ही सांगितली आणि इस्कॉनचं कार्य जगभरात कसं सुरू आहे. मानवाने इस्कॉनच्या माध्यमातून आपल्या जीवनाची परिपूर्णता करण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगितलं. महाराज वडवणीच्या त्यांच्या घरी म्हणजे आलेले आहेत. ते परिपूर्ण म्हणजे सर्वसंग परित्याग करून या कार्यामध्ये सक्रिय आहेत आणि मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. आज वडवणीमध्ये मागील 2 दिवसात ते आलेत. असंच 4 वर्षाला ते येतात. या भागामधील जे काही सांप्रदायिक लोक आहेत त्यांच्यासोबत बसतात, उठतात, त्यांचं मनपरिवर्तन करून सद्विचाराची पेरणी करत करत ते पुन्हा परत जातात. असं त्यांचं कार्य, त्यांनी स्वतःचं जीवन जे आहे ते या राष्ट्रासाठी समर्पित केलं आहे, लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलेलं आहे. नक्कीच त्यांचा आम्हाला अभिमान आहे, कारण ते जे आहेत ते माझ्या गावचे नातू आहेत. त्यांचे मामाचं गाव आमचं आहे आणि बालपणापासून त्यांचं आणि आमचं सानिध्य आहे. बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे साधारण ते 10वी झाल्यानंतर जी आमची आणि त्यांची ताटातूट झाली, साधारण 25-30 वर्षापूर्वी, ती आत्ता भेट झाली. नक्कीच आनंद आहे. एक सद्विचाराच्या कार्यामध्ये ते सक्रिय आहेत. खरं मानवी जीवनाचा अर्थ त्यांना कळाला आणि मानवी जीवनाचं सार्थक करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन हे त्या कामी लावलेलं आहे. खूप खूप त्यांना आपण शुभेच्छा देऊ. त्यांच्या माध्यमातून समाजाची, राष्ट्राची आणि या जगाची सेवा घडो आणि मानवी जीवनाचं कल्याण होण्यासाठी त्यांचं जीवन सार्थकी लागो, अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना आपण या ठिकाणी देऊ. तुम्ही आमच्यासोबत आज या ठिकाणी चर्चा केली आणि सर्व प्रेक्षकांसाठी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. नक्कीच याचा फायदा जे आहे ते आपल्या सर्व प्रेक्षकांना होईल. नक्कीच याच्यातून 4 लोक जरी सुधारले, 4 लोकांच्या जीवनामध्ये जर क्रांती झाली, तर नक्कीच या मुलाखतीचं फळ आपल्याला मिळालं असं आपण या ठिकाणी मानू. आमच्यासोबत तुम्ही वेळ दिला, चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे.